अहमदपूर येथे विधानसभेच्या संदर्भात आपली बैठक झाली. कशा काय काय निर्णय घेण्यात आले त्यावरती काय सांगा. आजची जी बैठक आहे हे ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या आढावा बैठक म्हणून घेण्यात आलेली आहे. निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्याची पूर्वतयारी म्हणून ही बैठक घेण्यात आलेली आहे. अहमदपूरच्या लोकांनी ज्या आमदाराला सेक्युलर आहे असे म्हणून त्यांना निवडून दिला होता, पण त्या आमदाराने निवडून आल्यानंतर भाजपाच्या गोदमध्ये जाऊन बसलेला आहे. त्याच्यामुळे अहमदपूरची जनता संतप्त झालेली आहे. अहमदपूरच्या जनतेच्या मनामध्ये राग आहे आणि त्यासाठी मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन येथील जनतेने जे कौल दिला होता त्याचा अपमान करणाऱ्या आमदाराविरुद्ध एक तगडी फाईट देण्याकरिता आम्ही आज तयारी केलेली आहे. नागपूर जिल्ह्यात 6 मतदारसंघ आहेत, तर 6 मतदारसंघात उमेदवारी आहे का आपली? पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर सदुद्दीन ओवैसी साहेब व पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष या सर्वांकडून आम्हाला असा आदेश देण्यात आलेला आहे की जिथे जिथे पक्ष मजबूत आहे, जिथे जिथे पक्षाची संघटना बांधणी झालेली आहे, त्या सर्व ठिकाणी आपल्याला निवडणूक लढवायची आहे. कारण सध्या आम्ही सगळे पाहतो की कोर्टाने ज्या समाजाला 5% आरक्षण देण्यासाठी सांगितलेलं आहे त्या समाजाच्या आरक्षणाबद्दल कोणीच बोलायला तयार नाही. त्यामुळे आम्ही आमची स्वतःची ताकद स्थापन करण्याकरिता प्रत्येक विधानसभा निवडणूक आम्ही लढणार आहोत. प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही त्याची ताकद लावणार आहोत आणि आमची तयारी चालू आहे.